नमस्कार मंडळी. आज ना मंडळी, आतून पोगर बाहेरून क्रिस्पी कुरकुरीत आणि चमचमीत असा नाश्ता बनवलेला आहे. नाश्त्याचा पदार्थ बनवलेला आहे म्हणू शकताय. मस्त हे वडे झाले होते. नक्की ट्राय करा. झटपट होणारे आहेत आणि जास्त तामझाम सुद्धा करायची याला गरज नाही आणि घरातल्याच साहित्यात बनवून तयार होतो हा पदार्थ. तर आज आपण पोह्यापासून वडे बनवलेले आहेत. बघू शकताय तुम्ही, मस्त झाले होते. किती छान एकसारख्या रंगावर तळले गेलेले आहेत. काही टिप्स आहेत, अशा पद्धतीने नक्की बनवून पहा, म्हणजे तुमचा सुद्धा वडा फसणार नाही आणि क्रिस्पी कुरकुरीत होणार. तर बघू शकताय मस्त असे वडे झालेले आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे मी 2 वाट्या पोहे घेतलेले आहेत. रोजच्या वापरातले जे पोहे असतात नाश्त्याचे, मी तेच घेतलेले आहेत. 2 ते 3 पाण्याने याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि म्हणजे त्याच्यातलं पाणी काढून द्यायचं आहे. तर आता बघू शकताय मी इथं 1 पाऊण वाटी इतकं दही घेतलेलं आहे. तर पाणी पूर्णपणे याच्यातलं काढून घ्यायचं आहे आणि आता दही ओतून घेतल्याच्या नंतर हे पूर्ण दही आता या पोह्यांना लावून घ्यायचं आहे किंवा एकजीव करून घ्यायचं आहे. पूर्ण दही पोह्यांना लागलं पाहिजे. तर कोरडं होतं मिश्रण. हे पोहे पाणी पूर्ण ॲब्झॉर्ब करून घेतात, म्हणून मग मी इथं दह्याचा वापर केलेला आहे. टेस्टही छान येते याच्याने आणि खुसखुशीतपणा खूप छान येतो दह्याने. तर आता हे पोह्याला दही लावून असंच आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी असंच झाकण ठेवून वरती ठेवून द्यायचं आहे, म्हणजे पूर्णपणे दही ॲब्झॉर्ब होईल या मिश्रणामध्ये किंवा या पोह्यांमध्ये. आता इथं छोटा मिक्सरचा जार घेतलेला आहे. आता बघा, आपण पोह्यासोबत आपण एक पदार्थ वापरणार आहोत किंवा एक वस्तू वापरणार आहोत. हे एक सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे खुसखुशीत किंवा क्रिस्पीपणा येण्याची. तर आता इथं 3 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत. 3 मधले फक्त मला अर्धाच वापर झाला होता ब्रेड क्रम्सचा. पण तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही हे सगळंच घालू शकताय, पण मी अर्धाच वापर केलेला होता. आता हे मिक्सरला बारीक फिरवून घेतलेलं आहे. आता याला सुद्धा बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आता त्याच मिक्सरच्या जारमध्ये 4-5 हिरव्या मिरच्या आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या मिक्सरला भरडसर वाटून घ्यायचं आहे. बघू शकताय. तर आता मी हिरवी मिरचीचाच ठेच्याचा वापर करणार आहे. तर लाल तिखटाचा आपल्याला वापर करायचा नाही. आवडत असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता या ठिकाणी. तर आता इथं बघू शकताय मस्त असं पीठ मळल्यासारखं मळून घ्यायचं आहे किंवा असं एकजीव करायचं आहे. तर घट्टसर आपण डो कसा मळतो तशा पद्धतीचं आपल्याला मळायचं आहे याला. तर बघू शकता, आता सगळं मिक्स करून घेणार आहोत आपण मसाले वगैरे. तर आता इथं सर्वात अगोदर मी कोथिंबीर बारीक कापून घेतली होती. कोथिंबीर टाकलेला आहे आणि जास्त मोठाही नाही जास्त बारीकही नाही, कांदा कापून घेतला होता तो आता याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. तर आता कांद्याने खूप छान चव येते या वड्याला. तर नक्की आवडीने घाला. तर आता इथं बघू शकताय मी हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचाचे वाटून घेतला होता, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर मस्त लागतो. हिरवी मिरचीचं आणि लसूण मिक्सरला किंवा खलबत्त्यामध्ये वाटून टाका. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर आता इथं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. बघू शकताय मी गरम मसाला सुद्धा टाकलेला आहे. तर फक्त गरम मसाला वापरलेला आहे या ठिकाणी, मी जास्त दुसरा कोणता मसाला वापरलेला नाही. आता इथं बघू शकताय मस्त असं खायचा जो सोडा असतो आपला तो घातलेला आहे, चिमटीत बसेल इतकं. आणि जे ब्रेड वाटून घेतलं होतं बघा आपण मिक्सरला, ते घातलेलं आहे. तर आता ब्रेडच्या ऐवजी तुम्ही घरात तांदळाचं पीठ अवेलेबल असेल तर तांदळाचं पीठ सुद्धा तुम्ही टाकलं तर काही हरकत नाही. तर तांदळाचं पिठाने पण खूप छान वडे होतात. आता इथं बघू शकता पाव चमचा हळद, जिरे टाकून घेतलेले आहेत आणि एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्याला मळून घ्यायचं आहे. बघू शकताय थोडंसं 1-2 चमचे मला पाणी लागलेलं होतं. तर पाणी लागलं तर 2-4 चमचे वापरू शकता या ठिकाणी. तर आता घट्टसर मळून घेतल्यामुळे इथं मस्त असे गोल गरगरीत आता वडे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. बघू शकताय आता जरी हे वरनं फुटर दिसत असले पण
जेव्हा आपण तळतो अजिबात फुटर वगैरे दिसत नाहीत, मस्त टेक्स्चर आलेलं दिसतं. तर बघू शकताय मस्त असा बालुशाहीसारखा आपण आकार दिलेला आहे किंवा वड्यासारखा आकार दिलेला आहे. तर याऐवजी नगेट्ससारखा सुद्धा आकार देऊ शकताय तुम्ही. नगेट्सचा चौकोनी वगैरे तुम्ही करू शकताय या ठिकाणी किंवा साधे गोल वडे सुद्धा करू शकताय. आता इथं अगोदरच मी तेल गरम करून घेतलं होतं. तेल मीडियम गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता इथं तेलामध्ये वडे सोडून द्यायचे आहेत. बघू शकताय मावेल तितके वडे सोडून दिलेले आहेत आणि मस्त असे बबल्स येत आहेत, तुम्हाला दिसतच असेल आता व्हिडिओमध्ये. तर याला 1-2 मिनिट तरी हात लावायचं नाही. जरा चांगले मोकळे मोकळे वडे दिसले की मग याला बरोबर हात लावायचा किंवा चमचा लावायचा. उलट पुलट करून ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून द्यायचं आहे. बघू शकताय मस्त असं तळून द्यायचं आहे. अप्रतिम दिसतो. चवीला सुद्धा हा वडा भन्नाट लागतो. याला सांबार चटणीची गरज नाही. असंचही तुम्ही दह्यासोबत वगैरे खाऊ शकताय. पण मी इथं चटणी बनवली होती. मायोनीज आणि जे पिझ्झाची स्टफिंग असते ती एकत्र करून बनवली होती. मस्त झाली होती. तर आता इथं बघू शकताय मस्त असे टम्म फुगून वडे आणि आतून पोगर झालेले बघू शकताय. तळून झालेले आहेत वडे आपले. अशाच नवीन पद्धतीने कधीतरी ट्राय करून बघा. पाहुणे रावळे नवीन घरामध्ये आले किंवा खास पाहुणे आपल्या घरी आले, झटपट काय बेत बनवायचा हे सुचत नाही, तर अशा पद्धतीचे नक्की वडे बनवून पहा. माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. परत भेटू परत अशा एका चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.